Welcome to Stories Land, where the magic begins. मुलांनो, तुम्ही कधी ऐकलंय का एका छोट्याशा उंदराने जंगलाच्या राजाची म्हणजेच सिंहाचे प्राण वाचवले होते? ऐकून आश्चर्य वाटलं ना? मग आजची गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. खूप मजेदार आहे. एक दाट जंगल होतं. शांत वारा वाहत होता. पक्ष्यांचे आवाज येत होते. एकदा एक सिंह एका झाडाखाली गार झोपला होता. तेवढ्यात एक छोटा उंदीर तिथे आला. हप हप हप, किती मजा येते. त्याने सिंहाला पाहिले आणि मजेत धावत सिंहाच्या शेपटीवर गेला. तो तिथून सिंहाच्या पाठीवर चढला आणि इकडे तिकडे उड्या मारू लागला. कधी तो सिंहाच्या अंगावरून धावत यायचा, तर कधी त्याच्या चेहऱ्यावरून खाली घसरायचा. अचानक सिंह जागा झाला. त्याला खूप राग आला. त्याने छोट्या उंदराला आपल्या मोठ्या पंजात पकडलं. तो रागाने म्हणाला, "अरे खोडकर उंदरा, मला त्रास देण्याची तुझी हिम्मत कशी झाली? आता बघ, मी तुला काय शिक्षा करतो. मी तुला खाऊन टाकीन." उंदीर खूप घाबरला. तो थरथर कापत म्हणाला, "महाराज, महाराज, मला माफ करा. मी मुद्दाम केलं नाही. कृपया मला सोडा. मी कधीतरी नक्की तुमची मदत करेन." सिंह मोठ्याने हसला. तो म्हणाला, "अरे हो का? तू इवलासा उंदीर मला मदत करणार? किती गंमत आहे. असो, जा पळ इथून." उंदीर म्हणाला, "धन्यवाद मित्रा, तुझे खूप आभार." आणि तो तिथून वेगाने पळून गेला. काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. तो मोठ्याने गर्जना करू लागला. तो खूप प्रयत्न करत होता, पण जाळं खूपच घट्ट होतं. तो जितका झुंजत होता, तितकं जाळं अधिक घट्ट होत होतं. उंदराने तो आवाज ऐकला. तो ताबडतोब धावत सिंहाच्या दिशेने आला. त्याने पाहिले की सिंह जाळ्यात अडकला आहे. आपल्या तीक्ष्ण दातांनी ते मोठं जाळं कुरतडायला सुरुवात केली. धाड, दोरी तुटली आणि सिंह मुक्त झाला. सिंह भावूक झाला. तो म्हणाला, Thank you, little "धन्यवाद friend. माझ्या छोट्या मित्रा. I won't forget आज तू this. माझा जीव वाचवलास." या गोष्टीतून आपल्याला एक सुंदर शिकवण मिळते. मोठं असो वा छोटं, प्रत्येकाचं महत्त्व असतंच. आकाराने लहान असलो तरी आपण कधीही कमी नसतो. गोष्ट आवडली का बाळांनो? कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणखी अशाच सुंदर, मजेदार आणि शिकण्यासारख्या गोष्टी ऐकण्यासाठी स्टोरीज लँड मराठीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन गोष्ट घेऊन.